आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपण तुमचा बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मधील चॅप्टर फर्स्ट इंट्रोडक्शन्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा चॅप्टर शिकतोय। या चॅप्टर मधील आपण आतापर्यंत वेगवेगळे घटक पाहत आलोय। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं तयार करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ओळख, त्याची व्याख्या, डिफरन्स बिटवीन ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट जो मागल्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे ते ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोन्हीतील फरक काय, त्यानंतर प्रो फॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना आणि सम इम्पॉर्टन्स पॉइंट्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे काही महत्त्वाचे घटक किंवा काही महत्त्वाचे आयटम्स की ज्याच्या सहाय्याने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लक्षात ठेवणार आहे। अशा पद्धतीने आपण आज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहे। चला तर मग सुरू करूया। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मराठीमध्ये नफा आणि तोटा खाते म्हणतात। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट। उत्पन्न पत्रकाचे हे महत्त्वाचे खाते आहे। इट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन द नेट प्रॉफिट अँड नेट लॉस सफर्ड बाय अ बिझनेस ड्युरिंग द अकाउंटिंग इयर। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नाममात्र खाते आहे। पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट हे जे अकाउंटचे प्रकार आहेत त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट। इट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस सफर्ड बाय अ बिझनेस ड्युरिंग द अकाउंटिंग इयर। यामध्ये नेट प्रॉफिट आणि नेट लॉस व्यवसायाला जर झाला असेल तर तो निश्चित करण्याच्या उद्दिष्टाने हे अकाउंट्स तयार केले जाते। म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाला निव्वळ नफा झालेला आहे की निव्वळ तोटा झालेला आहे हे निश्चित करण्याच्या उद्देशाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात। इन द डेबिट साइड ऑफ दिस अकाउंट ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड अँड इन द क्रेडिट साइड ऑल इनडायरेक्ट इन्कम्स ऑफ द फर्म्स आर रेकॉर्डेड। या अकाउंटच्या डेबिट साइडला सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्स नोंदवले जातात। जेवढे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या अकाउंटच्या डेबिट साइडला नोंदवले जातात। इन द क्रेडिट साइड ऑल इनडायरेक्ट इन्कम्स ऑफ द फर्म्स आर रेकॉर्डेड। जेवढे इनडायरेक्ट इन्कम्स आहेत तेवढे सगळे क्रेडिट साइड नोंदवले जातात। आता इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट इन्कम्स कशाला म्हणायचं तर व्यवसाय चालवण्यासाठी किंवा मालाच्या विक्री करण्यासाठी जे काही दैनंदिन खर्च येतात त्या सर्वाला इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतात। किंवा अशी व्याख्या करता येईल मालाच्या उत्पादनाचे खर्च सोडून जेवढे खर्च असतात त्या सर्व खर्चांना इनडायरेक्ट एक्सपेन्स असे म्हणतात। कारण आपण मालाच्या उत्पादनाच्या खर्चांना डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतो, प्रत्यक्ष खर्च म्हणतो। मग ते प्रत्यक्ष खर्च सोडून जे खर्च आहेत त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतात। मग हे इनडायरेक्ट एक्सपेन्स कोणते असतात? ऑफिस खर्च, तुमचे डेली रुटीन एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस मालाच्या विक्रीसाठी करावा लागणारे खर्च, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मालाचं वाटप करण्यासाठी करावा लागणारे खर्च, असे वेगवेगळ्या खर्चाला इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतात। तर हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवायचे। तर इनडायरेक्ट इन्कम्स सगळे क्रेडिट साइडला नोंदवले जातात। आता हे इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय तर मालाच्या विक्री व्यतिरिक्त जे काही पैसे मिळतात, मालाच्या विक्री व्यतिरिक्त व्यवसायाला जे उत्पन्न मिळतं त्यास अप्रत्यक्ष उत्पन्न म्हणजेच इनडायरेक्ट इन्कम्स असे म्हणतात। आणि हे जे इनडायरेक्ट इन्कम आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंदवतात। म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का तयार करायचं तर व्यवसायाला होणारा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधून काढण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो। कसं तयार करतो तर व्यवसायाचे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साइडला, सर्व इनडायरेक्ट इन्कम्स क्रेडिट साइडला। त्यानंतर
If the profit and loss account's credit side is more than the debit side, then account shows net profit. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जर जास्त असेल आणि डेबिट साईड जर कमी असेल तर त्यास येणाऱ्या फरकाला नेट प्रॉफिट असं म्हणतात. म्हणजेच क्रेडिट साईड जास्त याचा अर्थ क्रेडिट बॅलन्स. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा नेट प्रॉफिट दाखवतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे क्रेडिट साईड इज लेस दॅन डेबिट साईड. डेबिट बॅलन्स हा नेट लॉस दाखवतो. या अशा पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. आता आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजावून घेतलेलं आहे त्याची व्याख्या बघूया. अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अन अकाउंट इनटू विच all gains and losses are considered in order to ascertain the excess of gain over the losses or vice versa. म्हणजे नफा तोटा खाते हे असे खाते आहे की ज्यामध्ये व्यवसाय संस्थेला होणाऱ्या नफा किंवा तोटा यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी नफा आणि तोट्याच्या घटकांचा विचार केला जातो. म्हणजे नफा तोटा खाते हे असे खाते आहे की व्यवसायाला नक्की नफा झालाय का तोटा झालाय हे जर माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर या अकाउंटला सर्व नफा तोटा घटकाचे आयटम्स नोंदवले जातात किंवा घटक नोंदवले जातात. अशी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेफिनेशन आहे. आर्यन कार्टर यांनी ही व्याख्या केलेली आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी ओळख पाहिली, व्याख्या पाहिली, त्याच्या साहाय्यानं आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यांच्यातील डिफरन्स समजून घेऊया, फरक बघूया. जर फरक लक्षात राहिले तर तुम्हाला दोन्ही अकाउंट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येणं शक्य होईल. आता हे फरक बघायचा असेल तर आपल्याला दोन भाग केले पाहिजेत. तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला आहे ट्रेडिंग अकाउंट, उजव्या बाजूला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे पहिला की ते तयार कुठल्या कारणासाठी करतो. तर आपण ट्रेडिंग अकाउंट हे ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस शोधून काढण्याच्या उद्देशाने तयार करतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधून काढण्याच्या उद्देशाने तयार करतो. व्यवसायाला होणारा ढोबळ नफा आणि ढोबळ तोटा ट्रेडिंग अकाउंटच्या साहाय्याने समजतो, तर व्यवसायाचा निव्वळ नफा आणि निव्वळ तोटा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खात्याच्या साहाय्याने समजतो. दुसरा जो फरक आहे तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला सर्व डायरेक्ट एक्सपेन्स आणि डायरेक्ट इन्कम्स नोंदवतात. मग आता डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, तर मालाच्या उत्पादनासाठी करावे लागलेले खर्च सगळे डायरेक्ट एक्सपेन्स असतात. तर मालाच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न हे डायरेक्ट इन्कम्स म्हणून ओळखले जातात. आता याच्या साहाय्यानं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय नोंदवतो, तर सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नोंदवतो. इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे मालाच्या उत्पादनाशी संबंधित असलेले खर्च सोडून जे खर्च असतात त्या सर्व खर्चांना इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणतात. म्हणजे तुमचे दैनंदिन व्यवसायाचे दैनंदिन खर्च म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि मालाच्या विक्री व्यतिरिक्त जे उत्पन्न मिळते त्यास इनडायरेक्ट इन्कम्स असे म्हणतात. मग आता हे जे डायरेक्ट एक्सपेन्स डायरेक्ट इन्कम्स ट्रेडिंग अकाउंटला नोंदवतात ते नक्की कुठं देतात, तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्स हे ट्रेडिंग डेबिट साईडला नोंदवतात, तर डायरेक्ट इन्कम्स हे क्रेडिट साईडला नोंदवतात. त्याचप्रमाणे इनडायरेक्ट एक्सपेन्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवतात, तर इनडायरेक्ट इन्कम्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवतात. त्यानंतर चौथा जो फरक आहे तो म्हणजे यामधून आपल्याला मिळतं काय, तर ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दाखवतो. म्हणजे क्रेडिट साईड जास्त डेबिट साईड कमी. हा क्रेडिट बॅलन्स आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दाखवतो, तर ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स आपल्याला ग्रॉस लॉस दाखवतो. याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आपल्याला नेट प्रॉफिट दाखवतो, तर डेबिट बॅलन्स नेट लॉस दाखवतो. म्हणजे आपल्याला याच्या साहाय्याने
क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स समजून घेता येणं शक्य आहे. त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फरकाच्या साहाय्याने या ज्या बाबी मी आता सांगितल्या त्या तुम्हाला सर्व बाबी ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या. हा एवढा फरक तुम्ही जर लक्षात ठेवला तर ट्रेडिंग अकाउंटला नक्की कोणते आयटम येतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते आयटम येतात ते समजून घेणं किंवा लक्षात ठेवणं तुम्हाला सहज शक्य आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना पाहूया की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नक्की कसं तयार केलं जातं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलं की त्याला दोन बाजू आल्या, एक डेबिट बाजू आणि एक क्रेडिट बाजू. डेबिट बाजूला सर्व अप्रत्यक्ष खर्च आहेत. मग ते कोणकोणते? सॅलरी, सॅलरी अँड वेजेस, रेंट, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, डिप्रिशिएशन, लोडिंग चार्जेस, ऑडिट फीज, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, रिपेअर्स अँड रिन्युअल्स, इंटरेस्ट ऑन लोन, सन्ड्री मिसलेनियस एक्सपेन्सेस, कन्व्हेन्स, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस इन ॲक्सिडेंट, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, कमिशन अलाउड ऑब्लिक गिवन म्हणजे कमिशन दिलेले आहे, डिस्काउंट अलाउड, अलाउन्स, त्याचबरोबर टू ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, सेल्स चार्जेस, बॅड डेप्स, एक्सपोर्ट ड्युटी, टॅक्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्स, लीगल चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस, सॉलिसिटर फीज, सेकंडरी पॅकिंग चार्जेस, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स, असे वेगवेगळे आयटम्स की जे तुमच्या दैनंदिन खर्चाशी, मालाच्या विक्रीशी किंवा मालाच्या देवाणघेवाण म्हणजे त्याचा डिस्ट्रीब्युशन संदर्भात जे जे काही खर्च आहेत ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड नोंदवले. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड बघूया. क्रेडिट साईडला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला जो ग्रॉस प्रॉफिट येणार आहे तो ग्रॉस प्रॉफिट आपला सगळ्यात आधी क्रेडिट साईडला वरती येतो. त्यानंतर मालाची विक्रीचे सोडून म्हणजे मालाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न सोडून जे जे उत्पन्न आहे म्हणजे कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, सन्ड्री रिसिप्ट्स, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स असे सर्व उत्पन्नाचे घटक हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवले जातात. अशा पद्धतीनं पुस्तकातील दिलेला तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो नमुना आहे तो मी तुम्हाला इथं दाखवून दिलेला आहे. आता ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंट समजून घेतलं त्याचप्रमाणे आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या काही महत्त्वाच्या बाबी समजून घ्यायच्यात. त्याला मी सम इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतोय. ट्रायल बॅलन्स मधील दिलेले काही आयटम्स तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहे, काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार आहे आणि काही बॅलन्स शीटला मांडणार. मग नक्की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठले आयटम घ्यायचे तर त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्स येतात. मग हे इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये नक्की काय काय येतं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लुडेड पहिले म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस. म्हणजे ऑफिस एक्सपेन्स कोणते? कार्यालयीन खर्च कोणते? म्हणजे कार्यालयीन कामकाज करण्यासाठी जे जे काही खर्च करावे लागतात ते सगळे इथे येणार. म्हणजे सॅलरी, कामगारांचा पगार, कार्यालयाचं भाडं, त्याचे कर वेगवेगळे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग, तुमचं वीज बिल, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कार्यालयाला लागणारे सगळं स्टेशनरी, विमा, ऑडिट फीज, जनरल एक्सपेन्सेस, बँक चार्जेस, सन्ड्री एक्सपेन्सेस असे वेगवेगळे खर्च जे आहेत त्या खर्चांना आपण ऑफिस एक्सपेन्सेस म्हणणार आहे. तर इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये दुसरा घटक जो येतो तो सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. म्हणजे कार्यालयीन खर्च ज्याप्रमाणे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये घेतो त्याचप्रमाणे विक्रीचे आणि मालाच्या वाटपाचे जे जे काही खर्च आहेत ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार. मग त्यामध्ये मेनली कुठले येतात तर आयटम आहे कमिशन, मालाच्या विक्रीतून द्यावं लागणारं कमिशन, मालाच्या विक्रीसाठी ग्राहकांना द्यावं लागणारं डिस्काउंट, कॅरेज आउटवर्ड मालाची बाहेरच्या बाजूला केलेली वाहतूक, जाहिरात, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स जर तुम्ही सेल्समन ठेवले असते तर त्यांना त्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स प्रवास खर्च द्यावा लागणार आहे, बॅड डेप्स मालाच्या उधारीवर केलेल्या विक्रीतून ज्या ज्या काही बॅड डेप्स निर्माण होतात त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावी लागते.
हा आयटम महत्त्वाचा आहे, बऱ्याच प्रॉब्लेममध्ये येतो. एक्सपोर्ट ड्युटीज, जसं इम्पोर्ट ड्युटी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतली होती त्याचप्रमाणे एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट येणार आहे. कारण आता माल आपण निर्यात करतोय आणि त्या निर्यातीवरती द्यावा लागणारा कर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्स, व्यापारी खर्च जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवावे लागतात. त्या संदर्भात काही नियम आहेत, ते आपण नियम पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यानंतर सेल्स चार्जेस. आता हा जो सेल्स चार्जेस आहेत, विक्रीसाठी द्यावे लागणारे चार्जेस, हे सगळे सेल्स एक्सपेन्समध्ये येतात. म्हणजे यातील काही महत्त्वाचे घटक मी तुम्हाला इथं दिलेत. याच्या व्यतिरिक्त इतर घटक आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये आपण अजून एका घटकाचा समावेश करतो आणि तो म्हणजे ॲडजस्टमेंटची इफेक्ट. म्हणजे ज्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटला आपण काही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट केले होते त्याप्रमाणेच काही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतात आणि ते तुमच्या नमुन्यामध्ये दिलेले आहेत. मग ते कोणते? तर सगळ्यात पहिला घटक प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणारा 100% ही ॲडजस्टमेंट असते, डिप्रिशिएशन. त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतो. दुसरा जो आयटम आहे तो इंटरेस्ट ऑन लोन, कर्जावरील व्याज. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज. RDD RBD ही एक ॲडजस्टमेंट बऱ्याच प्रॉब्लेममध्ये विचारली जाते आणि त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावा लागतो. त्यानंतर गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, लॉस बाय फायर ऑब्लिक थेफ्ट, मालाचं नमुना म्हणून वाटप केलं किंवा आगीमुळे किंवा चोरीमुळे मालाचं नुकसान झालं. अशा वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये आपण सेल्स एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, त्याचबरोबर ॲडजस्टमेंटचे एक आयटम घेतले आणि या सगळ्यांच्या एकत्रितरित्या आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण नोंदवतो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठले आयटम घेतो? ते इनडायरेक्ट इन्कम घेतो. मग ते कोणते? तर सिम्पल आहे, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड. आता हे जे आयटम्स आहेत हे या एक बॅग घेतो थोडा. कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड आणि इंटरेस्ट रिसिव्ड, हे 4 आयटम असे आयटम आहेत की याचा डेबिट बॅलन्स सुद्धा असतो. जर डेबिट बॅलन्स आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा, जर क्रेडिट बॅलन्स आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा. म्हणजे हे 4 आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच नोंदवतात. त्यानंतरचा जो आहे तो डिव्हिडंड रिसिव्ड, हा नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा. आणि शेवटचा आयटम आहे सन रिसिप्ट, म्हणजे किरकोळ मिळकत, काही इतर मिळकत मिळाली असेल, काही उत्पन्न मिळालं असेल तर ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं. याप्रमाणे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कोणते आयटम येतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला कोणते आयटम येतात हे आपण पाहिले. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण का तयार करतो? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधून काढण्यासाठी तयार करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्स नोंदवतात, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम नोंदवतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा नेट प्रॉफिट दाखवतो, तर डेबिट बॅलन्स हा नेट लॉस दाखवतो. इथपर्यंत समजलं सर्वांना?